यांचं कार्य त्या करत असलेलं कार्याला दिलेलं त्यांचं सांगितलं, त्यांचा परिचय करून दिला. आणि खरोखर अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे जी छोटी मुलं आहेत, कॉलेजला जाणारी जी मुलं आहेत ती भरकटतात, त्यांना वाटेवर त्यांना त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या मार्गावर आणण्याचे मोलाचे कार्य या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर सीमा लोकशाम करतात. आजही आपण त्यांचे विचार या ठिकाणी ऐकणार आहोत आणि त्यांचा विषय आहे रमाईची जीवनगाथा. रमाईची जीवनगाथा आणि आजच्या आंबेडकरी महिलांचा किती आहे, किती असला पाहिजे, किती वाढवला पाहिजे, तो कसा आणि कितपत असावा याविषयी मार्गदर्शन करत आहेत. ऐकूया आजचं व्याख्यान प्राध्यापिका डॉक्टर सीमा लोकशाम. नाही तिथं बसून नाही करणार. मला थोडं माझं चप्पल घेते मी, म्हणजे थोडीशी नाही उंची नाही वाढणार ना तिथे. दोन्ही लावायचे का? बनावं लागेल, फुल्स बनावं लागेल. अहर्त सम्यक संबुद्ध भगवान तथागत बुद्ध, आमच्या जीवनसृष्टीचे रचनाकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीबा ज्योतिबा फुले, क्रांतिमा सावित्रीबाई फुले, आई रमाई आणि या जम्मूद्वीपामध्ये ज्या राजांनी ही बौद्ध संस्कृती पेरली, तन मन आणि धनाने ही बौद्ध संस्कृती या जम्मूद्वीपामध्ये उभी केली, जिच्या पाऊलखुणा जिथं जाल तिथं पाहायला मिळतात, असे देवनामप्रिय राजा सम्राट अशोक या युगप्रेरणांना प्रथमतः मी रमाई जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी विनम्र अभिवादन करते. त्रिशरण यंग फ्रेंड कला क्रीडा शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था, जिनं अतिशय परिश्रमानं ही जागा, हे विहार आणि भविष्याचे संकल्प पुराशी बाळगून या ठिकाणी धडाडीनं, नाशिक या शहरामध्ये धडाडीनं कार्य सुरू केलेलं आहे. त्या यंग फ्रेंड कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक महामंडळाचे विकास संस्थेचे सन्माननीय संस्थापक आयुष्यमान संजयजी साबळे, आयुष्यमान विनोदजी भडांगे जे अध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे त्या संस्थेचे सचिव आयुष्यमान दीपक पवार, त्या संस्थेमध्ये कार्यरत असणारे सहसचिव प्राध्यापक डॉक्टर व्यंकट कांबळे, त्या संस्थेचे कोषाध्यक्ष आयुष्यमान बाबासाहेब शिंदे आणि समग्र टीम या संस्थेला सपोर्ट करणारी, त्याचप्रमाणे रमाईची जीवनगाथा आणि आजच्या आंबेडकरी चळवळीत महिलांचा सहभाग या विषयावर या महिलांनी जे आयोजन केलेलं आहे, आंबेडकरी महिलांनी या जयंतीचं एक पर्व या नाशिकमध्ये गेल्या 5-10 वर्षापासून हे पर्व या ठिकाणी राबवत आहेत. त्या मंडळाच्या सन्माननीय अध्यक्ष आणि या समारंभाच्या अध्यक्षा आयुष्यमती कल्पनाताई नेरकर, सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत, लेखक, कवी, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, परिवर्तन साहित्य परिषद या नाशिक आणि संबंध महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपल्या लेखणीतून, ज्यांनी आपल्या वाणीमधून पोहोचवण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आहेत, असे आमचे मार्गदर्शक आदरणीय गंगाधरजी अहिरे सर, आमच्या अहिरेताई इथे आहेत. त्याचप्रमाणे या
स्त्रीरोग तज्ज्ञ आलेल्या नाहीये. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अतिशय सुंदर असं सूत्रसंचलन करणाऱ्या आमच्या मनीषाताई बागुल, या त्रिशरण बुद्ध विहारामध्ये कार्यरत असणाऱ्या या संस्थेच्या सर्व महिला ज्या पहिल्या रांगेमध्ये युनिफॉर्म मध्ये आहे, युनिफॉर्मिटी, एकतेचं प्रदर्शन आमच्या महिलांमध्ये, ती जिद्द आहे, एकता आहे, समता आहे, ही नांदावी. आम्ही महिलांनी एकत्र येऊन हा समाजाचा गाडा समोर न्यावा आणि या गाड्या समोर नेण्यासाठी हा सज्ज झालेला संबंध माझ्या महिला भगिनी. बाबासाहेब नेहमी म्हणायचे की चळवळीच्या रथाला 2 चाकं आहेत. चळवळीच्या रथाला 2 चाकं आहेत आणि एक चाक जर फसलं तर रथ कसा समोर जाईल? ही दोन्ही रथ तेवढ्याच ताकदीची, तेवढीच सशक्त जर असतील तर हा चळवळीचा गाडा, हा रथ, हे परिवर्तनाचे चक्र गतिमान झाल्याशिवाय राहणार नाही. आणि या गतिमानतेमध्ये सामील झालेल्या आमच्या सगळ्या भगिनींसाठी टाळ्या होऊ द्या एकदा. आमच्या ताई मला आली तेव्हापासून सोबत करत आहेत. विदर्भातल्या आमच्या परिसरातल्या दामणगावच्या परिसरामध्ये, दामणगाव अमरावती हा जो परिसर आहे, त्या पुष्पाताई कांबळे आहेत. आमची लेक अमरावतीवरून इथे आहे, अमरावतीची आमची लेक आहे सोनू, जिला स्वाती म्हणतात, स्वाती जनबंधू. विदर्भातल्या बऱ्याचशा महिला या ठिकाणी आहेत. विदर्भाची चळवळ या ठिकाणी जोमानं रुजवणार आहेत, कारण त्या क्रांतीभूमीतून आलेल्या आहेत. भगिनींनो, ती क्रांतीभूमी सांस्कृतिक चळवळीचं माहेरघर आहे आमचं. पण नाशिक काही सांस्कृतिक चळवळीचं माहेरघर नाही असं नाही. या भूमीला बाबासाहेबांची पावलं लागलेली आहेत. या भूमीला सत्य काय असते, सत्य उजागर केलेलं आहे. या भूमीनं सत्यासाठी आंदोलन केलेलं आहे, सत्याग्रह केलेला आहे. आम्ही माणसं आहोत, आम्हाला आमचे हक्क मिळाले पाहिजे आणि त्या हक्कासाठी आपल्या पदराला भाकरी बांधून, कापडांमध्ये भाकरी बांधून त्या काळारामाच्या दरवाजावर 5 वर्ष आंदोलन चालवली आहेत या नाशिककरांनी. तुम्ही त्या आंबेडकरी चळवळीचे खांदेकरी आहात. 1930 ते 35 हे आंदोलन अतिशय दैदिप्यमान आंबेडकरी चळवळीचा ऐतिहासिक वारसा या शहरानं उभा केलेला आहे. याच शहराचे राजकीय नेतृत्व, दैदिप्यमान असं राजकीय नेतृत्व ज्यांचा संसदेमध्ये फोटो लावला जातो, आदरणीय गायकवाड साहेब, हे या चळवळीचं मोठं नेतृत्व, आंबेडकरी चळवळीचं राजकीय मोठं नेतृत्व, जे देशाच्या पटलावर काम करणारं नेतृत्व आहे आणि आंबेडकरी चळवळीला, रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीला दिशादर्शन करणारं नेतृत्व हे याच भूमीतून उभं झालेलं आहे. या भूमीची सांगड आणि नागपूरच्या भूमीची सांगड जर झाली तर या ठिकाणी चळवळ कशा पद्धतीनं गतिमान होईल याचं चित्र आज माझ्या डोळ्यासमोर दिसत आहे. बंधू आणि भगिनींनो, घाबरायचं काहीच नाही आहे, घाबरायचं नाही आहे. आमच्या बापानं आम्हाला घाबरायला शिकवलंच नाही. आमच्या बापाने आमच्यामध्ये प्रचंड सामर्थ्य ओतलेलं आहे. त्या सामर्थ्याच्या बळावर जिंकायचं आहे आपल्याला, त्या सामर्थ्याच्या बळावर लढायचं आहे आपल्याला, त्या सामर्थ्याच्या बळावर पिढ्या घडवायच्या आहेत आपल्याला. आणि ह्या पिढ्या घडवण्यासाठी, सशक्त अशा पिढ्या घडवण्यासाठी, बुद्धिमान अशा पिढ्या घडवण्यासाठी, प्रज्ञावंत अशा पिढ्या घडवण्यासाठी, शीलवंत अशा पिढ्या घडवण्यासाठी, नीतिमान अशा पिढ्या घडवण्यासाठी हे त्रिशरण बौद्ध विहाराचं हे प्रांगण या ठिकाणी
मोठ्या प्रमाणामध्ये प्रकल्प उभे राहतील, जे नवीन पिढीला, येणाऱ्या पिढीला त्यांच्या जगण्याचं भान देतील आणि ते आपण नाशिककर करणार आहात. हा एक दुर्दम्य आशावाद नाही म्हणत, तर ते सत्य होणार आहे. कारण आमच्या महिला आता समोर आलेल्या आहेत आपल्या सोबतीला. चळवळीचं चित्र नंतर मी बोलेन चळवळीच्या चित्रावर, पण ज्या माझ्या आईच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आपण आले आहोत. आमची सांस्कृतिक आई आहे ती, आम्हाला जगण्याचं भान देणारी, आमच्यासाठी खस्ता खाणारी, आपलं आयुष्य दुःखामध्ये लोटणारी आमची आई रमाई. त्याचा जयंतीचा इतका मोठा उत्सव, काल रॅलीचं चित्रण मला या ठिकाणी सांगितलं. काल कार्यकर्ते रॅलीमध्ये होते. बाबासाहेब शिंदे साहेबांचा फोन मला आला. शिंदे साहेब, बाबासाहेब शिंदे साहेब माझ्यासोबत सातत्यानं कॉन्टॅक्टमध्ये आहेत की मॅडम निघाल्यात कशा, कुठपर्यंत आल्यात, कुठे पोचलात, हे सातत्यानं माझ्याशी संवाद साधत आहेत. आणि कोषाध्यक्ष आहेत त्या मंडळाचे. अतिशय कर्तृत्ववान असं हे कार्यकर्ते आहेत. आपल्या कर्तृत्वानं हे सगळं घडवणारच आहे. पण आमची आई रमाईची जयंती होणं आम्ही विदर्भामध्ये खूप आधी सुरू केलेलं आहे सर. ते रमाईच्या जयंतीचं, सावित्रीबाईची जयंती असेल, हे खूप आधी म्हणजे 99चा काळ असेल की क्रांतिमा सावित्रीबाई फुले स्मृती शताब्दी वर्ष होतं आणि अमरावतीमध्ये आम्ही महिला प्रबोधिनींनी वर्षभर कार्यक्रम राबवले होते. 99 मध्ये क्रांतिमा सावित्रीबाई फुले. त्याच वेळेस आम्ही रमाई आणि सावित्रीवर मोठी मोठी व्याख्यानं आयोजित केले आणि ते सातत्यानं तुम्हाला माहीत असेल, भारताचा इतिहास जर आपण तपासला, इतिहासात आपल्याला असं चित्र दिसते की महिलांच्या कर्तृत्वाची दखल, लिखित दखल सुद्धा, म्हणजे अशी तर नाहीच, पण लिखित दखल इतिहासानं फारशी घेतलेली दिसत नाही. काही नोंदी आहेत, काही सांगतात आम्ही सगळे बांधव, भारतीय बांधव नेहमी आम्हाला गार्गी मैत्रेयीचे उदाहरणं देतात की विद्वान स्त्रिया होत्या आणि आपल्या विद्वत्तेच्या भरोशावर त्या स्त्रिया खूप मोठ्या होत्या, रामायणकालीन स्त्रिया, प्रचंड अशी उदाहरणं. पण त्या स्त्रियांचं आपल्याला काही भेटते का? लिटरेचर, जेव्हा आम्ही सर्वे करायला जातो त्यांचं लिटरेचर, त्यांच्या कर्तृत्वाचं लिटरेचर, त्यांच्या त्या सगळ्या बाबींचं लिटरेचर, तेव्हा आम्हाला ते लिटरेचर सापडत नाही. तेच नव्हे, बौद्ध संस्कृतीमध्ये त्याही पूर्वी बौद्ध संस्कृतीमध्ये आमच्या प्रजापती गौतमी, ज्या सिद्धार्थाच्या आई, मावशी म्हणतो आम्ही, पण आईचा दर्जा सिद्धार्थ त्यांना द्यायचे. महाप्रजापती गौतमींनी संघात प्रवेश घेण्यासाठी 500 महिलांचा मार्च कपिलवस्तू वरून वैशालीपर्यंत त्या गेल्या होत्या, चालत गेल्या होत्या, नग्न पायानी चालत गेल्या होत्या, पायात काहीही न घालता. आम्हाला संघामध्ये प्रवेश देणारा, हे थेरीगाटामध्ये सगळं आहे, तो इतिहास आपल्यामध्ये आहे, आपल्याकडे आहे. जो इतिहास आम्हाला सांगितला जातो तो चुकीचा आहे, जो मी पूर्वी जो तुमच्या समोर हे केला. पण आमच्या स्त्रियांना, बौद्ध स्त्रियांना इतिहास आहे, इतिहास नाही अशातला भाग नाही. आमच्या 500 स्त्रिया बुद्धाकडे जातात आणि संघामध्ये प्रवेश घेण्याची अनुमती मागतात आणि संघात प्रवेश घेतात. थेरीगाटा नावाचं एक मोठं पुस्तक आहे ज्यामध्ये 75 थेरींचं स्वकथन त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि आम्ही संघामध्ये आल्यानंतर कशा मुक्त स्त्रिया म्हणून जगलो आहेत. स्त्री म्हणून तिची प्रतिष्ठा काय असते, स्त्री म्हणजे नेमकं काय, माणूसपण काय असते, समता काय असते, समतेचा अनुभव त्यांनी घेतला, स्वातंत्र्याचा अनुभव त्यांनी घेतला. त्याला आम्ही मुक्तीची गाथा म्हणतो, स्त्रियांच्या मुक्तीची गाथा त्या ठिकाणी दिलं.
मारांचा पराजय त्यांनी केला. अहर्त पदांपर्यंत आमच्या स्त्रिया पोचलेल्या आहेत. खेमाराणी असेल, उत्पलवर्णा असेल, सोमा असेल, विशाखा असेल, आम्रपाली असेल. आम्रपाली अहर्त पदावर गेली. फार मोठं उदाहरण आहे या देशामध्ये. म्हणजे आमच्या स्त्रियांचा इतिहास हा गौरवशाली इतिहास आहे आणि तो गौरवशाली इतिहास आपल्याला सातत्यानं प्रेरणा देत आहे. याही काळामध्ये प्रेरणा देत आहे. कारण जी समाज आणि संस्कृती या देशामध्ये निर्माण झालेली आहे, जिला संस्कृती म्हणून गणल्या जाते आणि जिथे स्त्रियांचा पदोपदी अपमान केला जातो, पदोपदी तिला दुय्यम लेखलं जाते, तिच्या स्वातंत्र्यावर बंधनं येतात, तिच्या वागण्यावर बंधनं येतात,